हॅलो, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा बेत साधे, सिंपल पण टेस्टी, मुलंसुद्धा आवडीने खातात. तर आज आपण बनवणार आहे भोपळा आणि भाज्या टाकून डाळ. ह्याला कोणी सांबर म्हणतात तर कोणी दालचा म्हणतात. चला तर मग सुरुवात करू. तर मग मी थोडीशी पालक, मेथी व भोपळा घेतला. 2 कांदे, 2 टमाटर, हिरवी मिरची घेतली. चिंच व गूळ भिजवून ठेवली. पालक व मेथी बारीक चिरून घेतली. कुकरमध्ये मूग डाळ, तूर डाळ व थोडीशी हरभरा डाळ धुवून घेतली. त्यात चिरलेला पालक, मेथी, हिरवी मिरची, हळद, मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ व तेल आणि कांदे घातले. 5-6 शिट्ट्या घेतल्या. तोपर्यंत भोपळा चिरून मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतले आणि फोडणीची तयारी केली. 2 कांदे उभे, 2 टोमॅटो आणि मिरची चिरून घेतली. तोपर्यंत 2 बाजरीच्या भाकरी करून घेतली. एक पातेलं घेतलं. त्या पातेल्यामध्ये तेल टाकले. नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण घालून आणि हिंग घालून छानसे तडतडल्यानंतर त्यामध्ये जो आपण उभा चिरून ठेवलेला कांदा होता तो घातला व कांदा छानसा परतून घेतला. कांदा मऊ झाला की त्यामध्ये टमॅटो घातले. टमॅटोसुद्धा मऊसर छान भाजून घेतले. टमॅटो छान मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, हिंग, धने-जिरे पावडर आणि गरम मसाला घालून थोडासा मसाला शिजू दिला आणि नंतर त्यामध्ये चिंच गुळाचं पाणी टाकलं. चिंच गुळाचं पाणी टाकल्यानंतर एक झाकण लावून 2 मिनटं छानपैकी वाफ काढून घेतली. नंतर आपण जो शिजवून ठेवलेला भोपळा होता तो भोपळा घातला. पुन्हा एकदा छान मिक्स केले. मिक्स केल्यानंतर एक 10 मिनटं मंद आचेवरती छान वाफेवरती मसाल्यासोबत भोपळा शिजवून घेतला. बघा किती छान शिजला आहे का नाही, एकदम मस्त. आणि नंतर जी आपण डाळ रेडी केली होती त्याला घोटून घेतली व घोटलेली डाळ ह्या फोडणीमध्ये घातली आणि मग छानसं मिक्स करून एक 10 ते 15 मिनटं छान उकळी येऊ दिली. तुम्ही जितकी चांगली उकळी आणाल तेवढी डाळ एकदम चविष्ट लागते. मग काय, वरण, भात, चपाती आणि मस्तपैकी ह्यांना वडे खाऊशी वाटले म्हणून पुन्हा बटाटे वडेसुद्धा केले. मग काय, बटाटे वडे, सांबर, भात, भाकरी एकदम मस्त बेत. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. धन्यवाद. या जेवायला.